Hello students. In today's lecture we are going to see the next programs. In last lecture we have seen the addition of 8-bit numbers, 16-bit numbers. Then in today's lecture we are going to see the sum of numbers in an array. म्हणजे सिरीजमध्ये जर काही नंबर्स असतील ॲरेमध्ये स्टोअर केलेले आणि त्या सगळ्यांची जर आपल्याला ॲडिशन करायची झाली तर ती कशी करणार आहे आपण ते आज या लेक्चरमध्ये आपण चेक करणार आहे. त्याच्यानंतर आता बघा सम numbers in the array. Here we will see the addition of the numbers in the series of array of n numbers म्हणजे which are stored in the memory. म्हणजे आपल्याकडे एक सिरीज ऑफ ॲरे आहे n नंबर्सचा आणि तो मेमरीमध्ये स्टोअर्ड आहे आणि त्याची ॲडिशन करायची झाली तर कसं करायचं ते आज आपण बघणार आहे. सो द बाईट और वर्ड काउंटर विच इंडिकेट्स द लेंथ ऑफ ॲरे इन द टर्म ऑफ बाईट वर्ड इज रिक्वायर्ड टू रीड द नंबर्स फ्रॉम ॲरे. म्हणजे आपल्याला बाईट किंवा वर्ड काउंटर रिक्वायर्ड आहे जेणेकरून आपल्याला ॲरेची लेंथ काय होईल त्याला स्पेसिफाय करता येईल आणि आपण सगळे नंबर्स ॲड केलेत की नाही हे आपण चेक करू शकतो आहे. देन द रिझल्ट ऑफ ॲडिशन मे बी ग्रेटर दॅन आयदर 8-bit or 16-bit डिपेंडिंग ऑन द नंबर स्टोअर्ड इन द ॲरे. म्हणजे तुमचा जो काही रिझल्ट असणार आहे तो एकतर आयदर 8-bit असणार आहे किंवा 16-bit असणार आहे किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतो आहे कारण जे काही नंबर स्टोअर केले ॲरेमध्ये त्याच्यावर डिपेंड्स असणार आहे ना रिझल्ट. द मेमरी पॉइंटर मस्ट बी इनिशियलाइज टू रीड बाईट और वर्ड फ्रॉम द ॲरे ऑफ n नंबर्स. म्हणजे मेमरी पॉइंटर आपल्याला इनिशियलाइज करायला लागणार आहे जेणेकरून आपण जे काही बाईट्स किंवा वर्ड्स आहेत ॲरेमध्ये ते रीड करू शकणार आहे. लक्षात आलं आपल्याला ॲरेमधले कंटेंट्सची काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. त्यामुळे आपल्याला एक वर्ड काउंटर किंवा बाईट काउंटर लागणार आहे जेणेकरून आपण लेंथ ऑफ ॲरे आपण त्याला देऊ शकतो आहे आणि त्याचा यूज करून आपण सगळे नंबर्स ॲड करू शकतो आहे. देन त्याचा जो काही रिझल्ट असणार आहे तो 8-bit किंवा 16-bitपेक्षा पण जास्त असू शकतो आहे कारण ते कशावर डिपेंड्स असणार आहे द नंबर स्टोअर्ड इन अ ॲरे. देन मेमरी पॉइंटर मस्ट बी इनिशियलाइज्ड टू रीड बाईट और वर्ड फ्रॉम द ॲरे ऑफ n नंबर्स. म्हणजे मेमरी पॉइंटर आपल्याला इनिशियलाइज करायला लागणार आहे जेणेकरून आपण जे काही मेमरीवर डेटा स्टोअर्ड आहे आपल्या ॲरेमध्ये तो घेऊ शकू ॲडिशनसाठी. देन आता फर्स्ट केस बघूया. ॲडिशन ऑफ 8-bit नंबर्स इन अ सिरीज अँड रिझल्ट मे बी ग्रेटर दॅन 16-bit. ओके. इन दिस numbers in the array are 8-bit numbers, so the sum of these numbers may be greater than 8-bit. म्हणजे हे काय आहे बघा जे काही नंबर स्टोअर्ड आहेत ॲरेमध्ये ते किती बिट आहेत 8-bit आहेत आणि त्याच्यामुळं काय होणार आहे बघा तिचं ॲडिशनचा जो काही रिझल्ट असणार आहे तो मे बी ग्रेटर दॅन 8-bit असू शकतो आहे. देन फॉर दॅट वी चेक CF म्हणजे 8-bitपेक्षा जास्त रिझल्ट आहे का हे चेक करण्यासाठी आपण काय करणार कॅरी फ्लॅग चेक करणार. जर कॅरी फ्लॅग सेट असेल तर आपल्याला कळणार की रिझल्ट जो आहे तो ग्रेटर दॅन 8-bit आहे आणि तो आपण त्या 8-bit रजिस्टरमध्ये किंवा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला काय लागणार आहे एक एक्स्ट्रा रजिस्टर लागणार आहे टू स्टोअर द रिझल्ट. हायर बाईट जे असणार आहे रिझल्टचं ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला आणखीन एक रजिस्टर किंवा व्हेरिएबल लागणार आहे. हे तुम्ही कसं चेक करणार बघा पहिलं कॅरी फ्लॅग चेक करणार. जर सेट असेल तर तुम्हाला कळणार की रिझल्ट तुमचा 8-bitपेक्षा जास्त आहे आणि जर रिझल्ट 8-bitपेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय करणार आहे जे काय हायर बाईट आहे ते स्टोअर करण्यासाठी एखादं रजिस्टर किंवा व्हेरिएबल परत दुसरं डिक्लेअर करणार आहे. देन आता अल्गोरिदम बघूया. इनिशियलाइज द डेटा सेगमेंट. पहिला डेटा सेगमेंट इनिशियलाइज करायला लागणार. द इनिशियलाइज द बाईट काउंटर अँड मेमरी पॉइंटर टू रीड द नंबर्स फ्रॉम ॲरे. म्हणजे बाईट काउंटरमध्ये काय स्टोअर करणार आहे तू लेंथ ऑफ द ॲरे स्टोअर करणार आहे तुम्ही. अँड देन मेमरी पॉइंटर कशासाठी जे काय आपलं ॲरेमध्ये मेमरीला जे काही कंटेंट्स आहेत ते रीड करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे मेमरी पॉइंटर इनिशियलाइज करणार आहे. देन इनिशियलाइज सम व्हेरिएबल विथ 0. म्हणजे तुमचं जो काही ॲडिशन करून आलेला रिझल्ट असणार आहे तो एका व्हेरिएबलला स्टोअर करायला लागणार आहे आणि ते व्हेरिएबल म्हणजे आपण इथं काय यूज केलं आहे सम हे व्हेरिएबल यूज केलं आहे आणि त्याला काय केलं आहे 0 ही व्हॅल्यू काय केली आहे असाइन केली आहे. सम व्हेरिएबल विथ 0 आपण काय केलं इनिशियलाइज केलं आहे. देन नेक्स्ट काय असणार आहे आपलं सम इक्वल्स टू सम प्लस नंबर फ्रॉम द ॲरे.
म्हणजे जी काही सम आहे आपला तर सध्या ओरिजिनल, त्याच्यामध्ये आपण जो काय ॲरेमधनं नंबर आला आहे त्याची कंटेंट्स काय करत राहणार आहे, ॲड करत राहणार आहे. आणि ते स्टोअर कुठं करणार, समला करणार. म्हणजे नेक्स्ट नंबर रीड करताना आधीचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा नंबर ॲरेमधला ॲड करणार आहे. लक्षात येते का? देन जी सेकंड टाईम ॲडिशन झाली आहे ती कुठं असणार आहे, सम ह्या व्हेरिएबलमध्ये असणार आहे. आणि ते सम हे व्हेरिएबल आपण थर्ड नंबरशी ॲड करणार आहे आणि परत रिझल्ट सम ह्या व्हेरिएबलला देणार आहे. ही अशी प्रोसेस होणार आहे. आणि जर इफ सम इज ग्रेटर दॅन 8 बीट देन गो टू स्टेप नंबर 6 एल्स स्टेप नंबर 7. तर बघूया, जर आपलं ग्रेटर दॅन 8 बीट असेल तर काय करायला लागणार बघूया. आता स्टेप नंबर 6ला जायचं आहे. त्यावेळेला काय करायला लागणार, आपल्याला जो काय आपला MSB रिझल्ट काउंटर आहे त्याला इन्क्रीमेंट करायला लागणार. आणि जर 8 बीटपेक्षा म्हणजे मोठा नसेल तर त्याला काय करणार आहे, आपण फक्त मेमरी पॉईंटर इन्क्रीमेंट करणार, जेणेकरून आपण नेक्स्ट मेमरी लोकेशनला पॉईंट करू शकू आणि पुढच्या डेटाला आपण ॲड करणार आहे. देन नेक्स्ट काय करायचं, डिक्रीमेंट बाईट काउंटर. म्हणजे एक नंबर ॲड करून झाला ना आपला मेमरीमधला, म्हणून काय करायचं, तुमचा जो काही बाईट काउंटर आहे त्याला डिक्रीमेंट करायचं. आणि जर बाईट काउंटर जर 0 असेल तर त्याला काही सगळे नंबर्स तुमचे ॲड करून झालेले असणार आहेत. आणि जर बाईट काउंटर 0 नसेल तर तुम्ही काय करायचं, स्टेप नंबर 4ला म्हणजे ॲडिशनला जाणार आहे. अदरवाईज काय करणार, तुम्ही स्टॉप करणार आहे. लक्षात येते का? जर ग्रेटर दॅन 8 बीट रिझल्ट असेल तर त्याला तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुमचा जो काही MSB रिझल्ट आहे त्याला इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. आणि जर तुमचं 8 बीटपेक्षा जास्त नसेल तर त्याला काय करणार, तुम्ही सिम्पली मेमरी काउंटर जो आहे तो इन्क्रीमेंट करणार आहे, बाईट काउंटर जो आहे तो डिक्रीमेंट करणार आहे. आणि बाईट काउंटर जर 0 झाला असेल तर तुम्ही सगळे बिट्स ॲड करून झालेले असणार आहेत. आणि बाईट काउंटर जर 0 नसेल तर त्याला काय होणार आहे, तुम्ही अजून तुमचे काही नंबर्स ॲड करायचे बाकी असणार आहेत ॲरेमधले आणि तुम्ही परत ॲडिशन ऑपरेशनला जाणार आहे टू द स्टेप नंबर 4. अदरवाईज गो टू स्टेप नंबर 10 दॅट इज स्टॉप, एक्झिट होणार आहे तुम्ही त्यातनं. ओके. देन प्रोग्राम बघूया आपण आज. देन पहिला एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केला तुम्ही. देन डेटा डिक्लेरेशन बघा, ॲरे डिक्लेअर केला आहे. बाईट टाईपचे सगळे म्हणजे व्हेरिएबल्स आहेत. बाईट टाईपचा सगळा डेटा आहे. दॅट इज 0FFH 0FFH म्हणजे असे 5 नंबर्स तुम्ही डिक्लेअर केले आहेत. देन जो काही रिझल्ट असणार आहे तो स्टोअर करण्यासाठी सम LSB म्हणजे लोअर बाईट स्टोअर करण्यासाठी ते 0ला इनिशलाइज केलं आहे. आणि सम MSB सुद्धा म्हणजे हायर बाईट स्टोअर करण्यासाठी रिझल्टचा तुम्ही ते पण 0ला इनिशलाइज केलं आहे. म्हणजे रिझल्ट स्टोअर करण्यासाठी 2 आहेत, सम LSB फॉर लोअर बाईट ऑफ रिझल्ट आणि सम MSB फॉर हायर बाईट ऑफ रिझल्ट. ओके. देन कोड सेगमेंट बघा, आपण पहिला काय केलं, डेटा सेगमेंट इनिशलायझेशन करून घेतलं विथ द हेल्प ऑफ मूव AX @data आणि मूव DS AX. देन काय बघा, जो काय आपला बाईट काउंटर आहे म्हणजे किती नंबर ऑफ बाईट्स आहेत आपल्या ॲरेमध्ये, 5 आहेत. मग CX हा आपण बाईट काउंटर यूज केला आहे आणि बाईट काउंटरमध्ये आपली काउंट व्हॅल्यू लोड केली, दॅट इज मूव CX, 5 म्हणजे 5 नंबर आहेत. देन नेक्स्ट बघा, मूव SI, ऑफसेट ॲरे. म्हणजे आपण मेमरी पॉईंटर इनिशलाइज केला, ॲरे जो आहे आपला त्याचं जी काय ऑफसेट व्हॅल्यू असणार आहे ती आपण SIमध्ये काय केली, मूव केली. ओके. देन नेक्स्ट बघा, मूव AL, SI म्हणजे जे काही SIनं पॉईंट केलेलं मेमरी लोकेशनचे कंटेंट्स असणार आहेत ते तुम्ही कुठे घेतला, AL रजिस्टरमध्ये घेतला. देन ॲड सम LED, AL म्हणजे जे काही सम LSB तुमचं व्हेरिएबल आहे ते आणि ALचे कंटेंट्स तुम्ही काय केले, ॲड केले आणि रिझल्ट कुठे स्टोअर केला, सम LSBमध्ये स्टोअर केला. ओके. देन नेक्स्ट बघा, जर कॅरी जनरेट झाला आहे का हे चेक करायला पाहिजे ना, म्हणजे रिझल्ट 8 बीटपेक्षा जास्त आहे का हे बघण्यासाठी जम्प इफ नॉट कॅरी टू नेक्स्ट. म्हणजे जर कॅरी नसेल तर नेक्स्ट, म्हणजे कॅरी नसेल तर काय 8 बीटपेक्षा रिझल्ट म्हणजे लहानच असणार आहे, 8 बीटपेक्षा काय मोठा नसणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करणार, बाईट काउंटर डिक्रीमेंट आणि मेमरी पॉईंटर इन्क्रीमेंट करायला जाणार. आणि जर तुमचा कॅरी फ्लॅग सेट झाला असेल तर तुमचं रिझल्ट काही 8 बीटपेक्षा जास्त असणार आहे. आणि जो काही तुमचा रिझल्ट MSB आहे म्हणजे सम MSB आहे त्याला तुम्हाला काय करायला लागणार आहे, इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. आता इथं दाखवली आहे बघा, जम्प इफ नॉट कॅरी टू नेक्स्ट कुठं जाते बघा, इन्क्रीमेंट SI आणि डिक्रीमेंट CXला जाते. पण जर कॅरी सेट झाला असेल तर काय करणार तुम्ही, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार आहे, दॅट इज INC सम MSB. म्हणजे
तुम्ही जे काही सम MSB तुमचं आहे त्याला काय करणार आहे, इन्क्रीमेंट करणार आहे. देन नेक्स्ट बघा, तुमचं जो काही SI आहे, जे काही मेमरी लोकेशन पॉईंट करायला तुम्ही SI लोड केला आहे मेमरी पॉईंटर, त्याला तुम्ही काय करणार आहे, इन्क्रीमेंट करणार आहे टू पॉईंट द नेक्स्ट मेमरी लोकेशन. देन CX जो आहे, एक नंबर ॲड करून झाला ना, मग ते डिक्रीमेंट करायला पाहिजे. एक झालेला आहे, मग तुमचा काउंटर जो आहे बाईट काउंटर त्याला डिक्रीमेंट केला तुम्ही. आणि जर तुमचा बाईट काउंटर CX जो आहे तो 0 झाला आहे का बघायला पाहिजे. जर 0 झाला असेल तर सगळे नंबर ॲड करून झालेले असणार आहेत, त्यामुळे ती कंडिशन चेक केली आहे बघा. JCXZ जम्प इफ CX रजिस्टर इज इक्वल्स टू 0. मग 0 असेल तर तुमचे सगळे नंबर ॲड करून झालेले असणार आहेत आणि तुम्ही एक्झिट करणार आहे. अदरवाईज जर तुम्ही 0 नसेल तर तुम्ही कुठं जाणार आहे, लूप अप, म्हणजे तुम्ही परत ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करायला वरती जाणार आहे. अपला म्हणजे जे काय मेमरी लोकेशनचे कंटेंट्स आहेत ते ALमध्ये घेणार आणि ALचे कंटेंट सम LSB बरोबर ॲड करणार आहे. त्या प्रोसेसला तुम्ही परत जाणार आहे. लक्षात आलं आहे का कसं कसं होतं आहे. पहिलं तुम्ही काय केलं आहे, एक मेमरी पॉईंटर डिक्लेअर केला आहे तो SI आणि त्याच्यामध्ये ऑफसेट व्हॅल्यू लोड केली आहे. त्याच्यानंतर बाईट काउंटर CX तुम्ही काय केला आहे, इनिशलाइज केला आहे विथ द 5, म्हणजे 5 नंबर आहेत. देन तुम्ही काय करायला लागलं, SIचे कंटेंट म्हणजे SIनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स तुम्ही AL रजिस्टरमध्ये घ्यायला लागला आहे आणि त्याची आणि सम LSBची म्हणजे लोअर बाईट जो आहे त्याची ॲडिशन करताय आणि रिझल्ट परत सम LSBमध्ये स्टोअर करताय. देन तुमचा रिझल्ट 8 बीटपेक्षा जास्त आहे का हे चेक करताय. जर तो जास्त असेल तर तुम्ही काय करताय, तुमचा जो MSB आहे रिझल्टचा, दॅट इज सम MSB, तो काय करणार आहे, इन्क्रीमेंट करणार आहे. अदरवाईज काय करणार आहे, तुम्ही मेमरी पॉईंटर इन्क्रीमेंट करणार आहे टू पॉईंट द नेक्स्ट मेमरी लोकेशन आणि CXला तुम्ही डिक्रीमेंट करणार आहे आणि CX 0 झाला आहे की हे चेक करणार आहे. जर CX 0 असेल तर एक्झिट होणार आहे, कारण तुमचे सगळे नंबर्स ॲड करून झालेले असणार आहेत. आणि जर तसं नसेल तर तुम्ही काय करणार आहे, परत ॲडिशन ऑपरेशनला जाणार आहे, म्हणजे मेमरीमधून कंटेंट्स घ्यायचे आणि ते सम LSBमध्ये ॲड करायची. ही प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करणार आहे. लक्षात येते. ओके, देन वी विल मूव टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज ओके, यातलं सांगते मी तुम्हाला, थोडं राहिलं आहे. दॅट इज इन दिस प्रोग्राम ॲरे कन्सिस्ट ऑफ 5 बाईट्स. सो बाईट काउंटर इज इनिशलाइज्ड इन अ CX रजिस्टर विथ 5. म्हणजे ॲरेमध्ये 5 नंबर्स आहेत, म्हणून आपण जो काही बाईट काउंटर आहे आपला CX त्याला 5नी काय केले, लोड केले. देन मेमरी पॉईंटर इज इनिशलाइज्ड युझिंग SI. जो काही तुमचा मेमरी पॉईंटर आहे तो तुम्ही इनिशलाइज करणार आहे युझिंग SI रजिस्टर. देन इन्स्ट्रक्शन मूव SI कॉमा ऑफसेट ॲरे लोड्स द स्टार्टिंग ऑफसेट ॲड्रेस ऑफ द ॲरे इन SI रजिस्टर. म्हणजे मूव SI कॉमा ऑफसेट ॲरे जी होती ना, ती इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, तुमच्या ॲरेची जी काही ऑफसेट व्हॅल्यू असणार आहे ती तुम्ही SIमध्ये लोड करणार आहे. देन नेक्स्ट बघूया आपण आता, दॅट इज प्रोग्राम फॉर ॲडिशन ऑफ 16 बीट नंबर्स. दॅट इज ॲडिशन ऑफ 5 16 बीट नंबर्स इन अ सिरीज. रिझल्ट मे बी ग्रेटर दॅन 32 बीट. आता हे जर आपल्याला बघायचं झालं तर त्याच्यासाठी फर्स्ट आपण अल्गोरिदम चेक करूया. इनिशलाइज द डेटा सेगमेंट ही फर्स्ट स्टेप असणार आहे. देन आपला जो काही बाईट काउंटर आणि मेमरी पॉईंटर आहेत ते इनिशलाइज करायचं सेकंड टास्क. देन जे काही रिझल्ट आपल्याला आहे तो स्टोअर करायला सम हे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करणार आहे, त्यातला 0ला इनिशलाइज करणार आहे. देन जो काही सम आपला आहे त्याच्यामध्ये आपण सम प्लस नंबर फ्रॉम द ॲरे, म्हणजे जो काही आधीचा रिझल्ट असणार आहे आणि आता नवीन जो ॲरेमधला नंबर आहे त्या दोघांची ॲडिशन करून परत त्याच व्हेरिएबलला, सम या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. आता मगाशी कसं 8 बीटपेक्षा जास्त आहे काय चेक केलं, तसं इथं रिझल्ट 16 बीटपेक्षा जास्त आहे का हे चेक करणार आपण. जर जास्त असेल तर आपल्याला MSB जो आहे आपला MSB काउंटर म्हणजे MSB रिझल्ट जो आहे तो इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. आणि जर तसं नसेल तर आपल्याला मेमरी पॉईंटर इन्क्रीमेंट करायला लागणार आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट कंटेंट रीड करू आणि ते ॲड करू. आणि त्याच्यानंतर आपला जो काही वर्ड काउंटर आहे, बाईट काउंट म्हणजे ते मगाशी बाईट काउंटर होतं, इथं काय असणार आहे, वर्ड काउंटर असणार आहे. तो वर्ड काउंटर काय करणार आहे, आपण डिक्रीमेंट करणार आहे आणि तो 0 आहे का ते चेक करणार. जर 0 असेल तर सगळे नंबर्स ॲड करून झालेले असणार आहेत, तर त्यावेळेला आपण काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. आणि जर 0 नसेल तर परत आपण काय करणार आहे, नेक्स्ट वर्ड जो आहे तो ॲड करायला
जाणार आहे टू द स्टेप नंबर 4. देन आता प्रोग्राम बघूया. मगासारखंच आहे, एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केले. डेटामध्ये आपण पण सगळे कसे आहेत, वर्ड टाईपचे 16 बीट आहेत ना, म्हणून ॲरे DW आणि सगळे 5च्या 5 नंबर्स काय आहेत, आपण 16 बीट नंबर्स डिक्लेअर केले आहेत इथं. देन जो काय आपला रिझल्ट असणार आहे म्हणजे LSB, तो सम LSWमध्ये आपण स्टोअर करणार आहे आणि त्याला 0ला इनिशलाइज केलं आहे. आणि जो काय MSB जो आहे आपला म्हणजे हायर बाईट जे आहे ते सम MSBला स्टोअर करणार आहे आणि ते 0ला इनिशलाइज केलं आहे. देन पहिला काय केलो आपण, कोड सेगमेंटमध्ये आपला जो काही डेटा सेगमेंट आहे तो इनिशलाइज करून घेतला. त्याच्यानंतर जो काय आपला बाईट नाही तर इथं वर्ड काउंटर आहे, तो CX जो आहे तो इथं वर्ड पाहिजे होतं. दॅट इज CX जो आहे तो वर्ड काउंटर आहे. मूव CX, 5 म्हणजे आपण काय डिक्लेअर केलो की ॲरेमध्ये आपल्या 5 नंबर्स आहेत हे इथं सांगितलं. वर्ड काउंटर इनिशलाइज केलं. देन जी का ऑफसेट व्हॅल्यू आहे तुमच्या ॲरेची ती SIमध्ये आपण लोड केली. देन मूव AX, SI म्हणजे तुमचा जो काही 16 बीट नंबर आहे SIने पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनचा तो आपण कुठे घेतला, AXमध्ये घेतला. देन जे काही AXचे कंटेंट आहेत ते आणि जो काय आपला सम LSW आहे तो दोन्ही आपण काय केले, ॲड केले. म्हणजे दोन्ही ॲड केल्यानंतर कॅरी फ्लॅग सेट झाला असेल तर काय म्हणणार आपण, रिझल्ट आपला 16 बीटपेक्षा जास्त आहे. आणि जर कॅरी फ्लॅग सेट नसेल तर 16 बीटपेक्षा कमीच असणार आहे, 16 बीट असणार आहे किंवा कमी असणार आहे. देन आता इथं आपण चेक केले बघा, जम्प इफ नॉट कॅरी, जर कॅरी नसेल तर आपण काय करणार आहे, नेक्स्ट म्हणजे मेमरी पॉईंटर इन्क्रीमेंट करणार आहे. देन बाईट काउंटर डिक्रीमेंट करणार आहे, ह्या प्रोसिजरला जाणार आहे. जर तो कॅरी फ्लॅग सेट झाला असेल तर काय आपला रिझल्ट 16 बीटपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे आपला जो काही MSB आहे म्हणजे हायर बाईट जो आपण रिझल्ट सम MSB यूज केला आहे त्याला आपल्याला इन्क्रीमेंट करायला लागणार आहे विथ द हेल्प ऑफ INC सम MSB. देन जर तसं नसेल तर काय करणार आपण, आपला जो मेमरी पॉईंटर आहे दॅट इज SI त्याला इन्क्रीमेंट केले बघा. देन जो काय आपला वर्ड काउंटर आहे CX त्याला डिक्रीमेंट केलं आहे आणि जम्प इफ CX 0 म्हणजे काय, CX जो रजिस्टर आहे तो 0 झाला आहे का ते चेक करायचं. जर 0 असेल तर सगळे नंबर्स ॲड करून झालेले असणार आहेत, एक्झिट करायचं. आणि जर तसं नसेल तर आपण काय करणार आहे, परत ॲडिशन ऑपरेशन करायला जाणार आहे. म्हणजे SIनं पॉईंट केलेलं मेमरी लोकेशन कंटेंट AXमध्ये घेणार, परत ॲड करणार आणि परत रिझल्ट 16 बीटपेक्षा जास्त आहे का ते चेक करणार. ह्या प्रोसिजरला आपण जाणार आहे. ओके, लक्षात येते. देन हा प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर आपलं जे रिझल्ट असणार आहे ते अवेलेबल कुठं असणार आहे, सम LSW आणि सम MSB ह्या व्हेरिएबल्सला आपला रिझल्ट अवेलेबल असणार आहे. ओके, then today we will stop here and the next programs we will see in the next lecture. Thank you.